क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूया आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टर ह्यांचं, अर्थातच अविनाश चंद्रचूड ह्यांचं. आणि आता स्वागत करूया या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. महाराष्ट्र विविध कलांनी समृद्ध असा प्रदेश. लावणी, भारूड, कीर्तन, भजन, पोवाडा, कोळी गीतं आणि अशा बऱ्याच लोककलांचं महाराष्ट्राला देणं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या लोककला सादर केल्या जातात. यामध्ये भक्ती, वीरता, कारुण्य, प्रबोधन, मनोरंजन या सगळ्यांचा समावेश असतो. लोककला म्हणजे परंपरागत ज्या कला सादर होत आलेल्या आहेत, ज्या कलांना ह्या मातीमध्ये जन्म मिळालेला आहे, अशा कला. या सगळ्याच कलांमध्ये एक साधर्म्य आहे, ते म्हणजे या कलांमधील गीत, संगीत, नृत्य हे प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या जवळचं वाटतं. कुठेतरी हे आपल्या जगण्यातून आलेलं आहे अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि हेच ह्या सगळ्या कलांचं वैशिष्ट्य आहे. अशाच महाराष्ट्राच्या मातीमधील लोककलांना आज आम्ही इथे मानवंदना देणार आहोत. आणि आज आपल्यासोबत महाराष्ट्राच्या लोककलांना मानवंदना द्यायला इकडे येणार आहेत एक असे कलाकार ज्यांच्या अंगामध्ये ताल हा भिनलेला आहे. तालवाद्य आणि त्यांचं एक अनोखं नातं आहे. असे अख्ख्या भारताचे लाडके आदरणीय तौफिक कुरेशीजी. नमस्कार. नमस्कार तौफिकजी, तुमचं खूप 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 स्वागत आहे महफिल या कार्यक्रमात. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आमचा शो बघता का आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? मी बघतो, कधी कधी मी तुमचे 1-2 शोज बघितलेले आणि मला खूप छान वाटतंय मैफिलमध्ये येऊन. आणि मला ही संधी मिळाली आहे माझा संगीत आणि माझी लाईफ जे आहे सगळ्यांबरोबर शेअर आज मी करणार आहे. छान वाटतंय मला. थँक्यू सो मच. आणि माझी पूर्ण खात्री आहे की ह्या महफिलीत तुम्ही 4 चांद लावणार आणि ह्यात खूप खूप रंग भरणार आहेत, कारण की आम्हाला तुमच्याकडून खूप काही गोष्टी ऐकायच्या आहेत आणि जाणून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. थँक्यू व्हेरी मच. आणि पुढचा शो एन्जॉय करावा. जरूर. थँक्यू. पोवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, समस्त पेशवे घराणं. परंतु पोवाडा ही कला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून तिची मुळं ही इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये आहेत. पृथ्वीराज चौहान राजाच्या भाट चंद बारमाई यांनी त्याच्या राजासाठी एक स्तुतिपर गीत सादर केले, ज्याला रासो म्हणत. हे राजस्थानातील रासो म्हणजेच पोवाडा. नंतर हे रासो गीत सादर करणारे काही भाट हे महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून महाराष्ट्रात पोवाडा ही संगीत आणि गीत परंपरा सुरू झाली. सुरुवातीला हे पोवाडे गोंधळी रचत आणि सादर करत. उत्तर पेशवाईमध्ये ते पोवाडे हे तमाशांच्या फडावर शाहीर मंडळी सादर करत. ऐकूयात असाच एक रोमहर्षक पोवाडा. शिवाजी शुरा
तुझ्या चरणा वंदुनियाच तुझ्या चरणास वंदुनियाच तुझ्या चरणास कोशोनीवर द्याव कवनास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा महाराष्ट्र भूचा चरणा धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी या माऊलीनं शुभाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं म्हणून शिवाजी राजे जन्माला आले अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं मर्द मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर 16 वर्षाचं होत भादर असा शूर छत्रपती हलदार असा शूर छत्रपती हलदार असा शूर छत्रपती हलदार आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं थपकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा आणि मग खान निघाला मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानानं पंढरपूर सोडलं खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू धावग केला आई भवानी बळ दे गत्याला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे त्याला यश दे आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिलं राजाला कप्तान दाबी मानाला वार कट्यारीचा त्यानं केला पाठीवर खाव घातलं राजानं डाव वळखला वाघनखलं केलं वारलं फाडिले त्याचा उदराला कोथळा पार काढलं तगतिया म्हणून खान तो कोणी तगतिया म्हणून खान तो सोडी प्राणाला ती जाणून अशा समयाला सय्यदंडा त्याचं वक्ताला शुभावरती वार करण्याला रोखून हात उचलला शिवमाल होता बाजूला संपूर्ण वर्धन केलं हात तुटून पडला बाजूला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला प्राण वाचला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला
देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना पिताजीचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार छत्रपती शिवाजी महाराज की रामानंद, मी ऐकत होते आणि मी खूप एन्जॉय केलंच, पण मला त्यापेक्षा जास्त तुम्हाला बघायला मजा येत होती. कारण की ज्या पद्धतीने एक तो स्टान्स, एक कायम हे, मग पुढे येणं, प्रत्येक बीटवर पाय टाकणं, हे सगळं इतकं छान होतं. आणि ऑफकोर्स जे पोवाडे सादर करतात त्यांची ही स्टाईल असते. तर मला असं वाटतं की नुसत्या गायकी बरोबर नाही, तर आपण परफॉर्मन्स वाईज सुद्धा मैफिल ह्या कार्यक्रमात कुठे ना कुठेतरी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, जसं कॉस्ट्युम आहे किंवा त्या परफॉर्मन्सनी एक वेगळी जान ओतायचा सारखा प्रयत्न करत असतो. आणि खूप मस्त झालं रे तुझा परफॉर्मन्स. आपण विचारूया तौफिकजींना कसं वाटलं. खूप छान म्हटला तू पवाड़ा. आणि जैसे क्रांति जी ने कहा, एक तो आपका पोशाक कमाल है और वो फेटा डाल के आप जो कर रहे थे, आगे पीछे आना और ऐसे जोर से गाया है आपने, बहुत कमाल. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू. जेजुरी गडावरचा खंडोबा हा नेहमीच सगळ्यांना भुरळ घालीत आलेला आहे. त्याच्या भक्तीमध्ये रंगून जायला लाखोंच्या गर्दीने लोक तिकडे जमतात आणि खंडोबाचा भंडारा उधळतात. एकूणच वेड लावणारा असा हा खंडोबा आहे. अशाच वेड लावणाऱ्या खंडोबाचं एक गीत आता इथे सादर होणार आहे आणि ते सादर करायला आपल्या समोर येतो आहे चेतन लोखंडे. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडोबारायाचं याड बाई लागल मुरळीला हे खंडोबारायाचं याड बाई लागल मुरळीला याड बाई लागल वाघ्याला लागल मुरळीला याड बाई लागल वाघ्याला लागल मुरळीला याड बाई लागल वाघ्याला हे खंडोबारायाचं याड बाई लागल मुरळीला हे खंडोबारायाचं याड बाई लागल मुरळीला याड बाई लागल वाघ्याला लागल मुरळीला याड बाई लागल वाघ्याला लागल मुरळीला याड बाई लागल वाघ्याला. आहा हे जेजुरीचा खंडेराया गराया येतो भक्तांना ताराया ताराया येतो भक्तांना ताराया ताराया येतो भक्तांना ताराया ताराया. सण थोराया बाया आया बाया लागे देवाचं गुण गाया गुण गाया लागे देवाचं गुण गाया गुण गाया लागे देवाचं गुण गाया गुण गाया. सदानंदाला आळवी सदानंदाला सदानंदाला आळवी सदा
याडबाई लागल मुरळीला लागल मुरळीला याडबाई लागल वाघ्याला हे खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला हे खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाघ्याला लागल मुरळीला याडबाई लागल वाघ्याला लागल मुरळीला याडबाई लागल वाघ्याला. चेतन, खूपच दमदार आवाज आहे तुझा आणि गायकी पण खूप दमदार आहे. आपण विचारूया तौफिकजींना त्यांना काय वाटलं. खूप दमदार गायला आणि म्हणजे आवाज खूप छान आहे. मला खूप आवडलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू चेतन. अजून खूप छान परफॉर्मन्सेस आम्हाला तुझ्याकडून बघायचे आहेत. थँक्यू. थँक्यू. तौफिकजी, जी. आम्ही तुम्हाला पर्कशनचे इन्स्ट्रुमेंट दिले, सपोज तबला आणि आणखीन चर्मवाद्याची आहेत. जी. त्याच्यातून तुम्ही छानपैकी म्युझिक क्रिएट करता. हो. तुम्हाला म्हणजे मी प्रयत्न करतो. ओके, बरं, ते नाही दिलं आम्ही तुम्हाला तर तुम्ही सरळ ट्रॅश कॅन घेता किंवा काहीही घेता, जे मिळेल ते ऑब्जेक्ट घेता, त्यातून तुम्ही म्युझिक क्रिएट करता. ओके. आता जर आम्ही तुम्हाला काहीच नाही दिलं, आम्ही जाणून तुम्हाला काही नाही देत आम्ही, तर तुम्ही काय करणार. म्युझिक कसं क्रिएट करणार. काय बोलू नकोस काही श्वासातले इशारे. वा. क्या है कि हम लोगों को, मुझे ऐसा है कि हमारे पिताजी कहते थे कि ताल बेटा पहले सांसों में लेकर आओ. वा. जब वो ताल सांस में बैठ जाएगा, सांसों के अंदर समा जाएगा, तो सरफेस पे तो निकलेगा ही ना. तबला है, पखावज है, जेम्बे है, वहाँ से तो निकलेगा ही. खरंच आहे. सांस में चक्करदार बोलो अपने सांस के थ्रू. और हमारे पिताजी को मैं बहुत बार देखता था, सोते सोते भी उनका हाथ चलता रहता था ऐसे. मतलब उनकी सांसों में भी लय चल रही है, ताल चल रही है. देखो. तो ये मेरा एक प्रयोग रहा है. और हमारे ग्रेट पंचम दा आर.डी. बर्मन से मैं बहुत इंस्पायर हुआ, क्योंकि वो सांस से रिदम करते थे. मुझे बचपन में जब उनका गाना आता था, दुनिया में, तो मैं पूरा दिन मी असं करत फिरायचं सगळीकडे. Oh God. आणि माझी आई बोलायची, याला काय झालंय का, वेडा झालंय का. Oh God. पण ते मला ते काहीतरी व्हायचं. तो वो रिदम को मैं लेके, सांस से कैसा रिदम करने का, और दूसरे जो उससे लेके मैं और क्या प्रयोग कर सकता हूँ वॉइस को लेके, वो थोड़ा सा आपके सामने मैं पेश करता हूँ. प्लीज. अविनाश जी, आपकी इजाजत हो तो. बिल्कुल सर. क्या बात है. वाह क्या बात है.
वा वा वा. क्या बात है. मला सॉरी टू इंटरप्ट पण पंचमदांचं तुम्ही जे करून दाखवलं दुनिया में लोगों में तो ऍक्च्युली त्या रिदम मध्ये ते आणणं फार डिफिकल्ट आहे. हो हो. मला ते त्या रिदम मध्ये प्लीज ते आम्हाला ऐकवा ना की त्या रिदम मध्ये ते हा मध्ये तुम्ही कसं हा करता. हा. एकदाच मी पंचमदांना भेटलो. ओके. म्हणजे एकदा प्रॉपरली भेटलो त्यांच्या. म्हणजे ते अब्बाजीचे खूप मोठे फॅन होते. तबला खूप छान वाजायचे. अच्छा. आणि माझ्याकडे एक पिक्चर आहे. म्हणजे पंचमदा अब्बाजी असे गळ्यात हात घालून उभे आहेत. क्या बात. आणि ते खूप वेळा अब्बाजींचा सोलो असायचं तर ते तिथे यायचे. अच्छा. आणि त्यांना भेटलो आहे. पण एकदा नितीन शंकर माझे एक मित्र आहे ते त्यांच्याबरोबर काम करत होते फिल्म सेंटरमध्ये. तर मी बोललो मला भेटायचं आहे. तर तो बोला चल ये ना. तर मी गेलो आणि नितीनने मला इंट्रोड्यूस केला आणि बोला अरे अरे आओ 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 मैं तो खास आपका बड़ा फ़ैन हूँ बैठो बैठो. तर मी त्यांना एकच सांगितलं की पंचमदा आप जो वो सांस का रिदम करते हैं वो कैसे करते हैं. मतलब मैं उसका बहुत दीवाना हूँ. तो पहली बार ॲक्च्युली किसी ने उनको शायद ऐसा पूछा होगा. नेहमी लोक काय म्हणायचं तुम्ही काय छान मेलोडी केली आहे, काय छान रिदम केला आहे, काय छान अरेंजमेंट केली आहे. पहिला बार एक आदमी मिला जो बोल रहा आप जो सांस से करते हैं वो मुझे. तर मी तुम्हाला खरोखर सांगतो त्यांनी मला 2-3 मिनिट ना अविनाश मी तुला सांगतो काय करून दाखवला. जे मी करतोय ना त्याचं म्हणजे 10 टाइम्स मोर. ही जस्ट इन द 2-3 मिनिट्स ना त्यांनी मला करून दाखवलं. माझं म्हणजे तोंड असं खाली गेलं. असं बोललं काय. बापरे. आणि मी म्हणजे तिथून निघालो. मी त्यांना नमस्कार केला आणि ते गेले बाहेर काम करायला. मी कोणाला ना बोलता मी तिथून निघालो आणि हजेलीला जाऊन 2 तास मी असंच बसलो होतो. कारण मला काय झालं माहिती नाही मला. और उस वक्त से मेरे दिमाग में घुस गया कि नहीं मुझे ये करना है. तो वो कंटिन्युअसली मेरा एक्सपेरिमेंट. आणि माझे एक्सपेरिमेंट्स मेन काय असतात ना बाथरूममध्ये होतं. कारण बाथरूममध्ये आपल्याला एक नॅचरल रिवर्ब मिळते. आणि कधी कधी मला म्हणजे वेळ गेला मला कळत पण नाही. बायको बाहेरून अरे आता 2 तास झाले बाहेर ये. तर मी माझे एक्सपेरिमेंट सगळे तिथे चालू असतात. तर वो कैसा है अभी देखिए ना म्हणजे कैसे रिदम में करते हैं वो. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है आंखों में यारों का दिल खो जा. अभी क्या ये और वो यहाँ माइक होता था पंचमदा यहाँ कैसे करते होंगे कैसे वो रिकॉर्ड होता था वो. म्हणजे यही है ना. मैं करते जा सकता हूँ. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. मेरे को इसका रियाज हो गया. हाँ ऑफ कोर्स.
आलो दुरून रांगून डोंगर एकूण उखड देवी ये लल्लाटी भंडार दूर लोटून ते अंधार आलो दुरून रांगून डोंगर एकूण उखड देवी दार लंबा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर निवदाची भाकर नाविती जमल्या लेकर उनवचा चांदवा देवीचा मायेचा पाजर आई तुझा मायेचा पाजर जागर ह्यो भक्तीचा सागर उस्ताद अल्लाह रखा तुमचे गुरु तुमचे वडील सुद्धा. सो ते वडील म्हणून जास्त स्ट्रिक्ट होते हां कडक की गुरु म्हणून? ॲक्च्युली गुरु म्हणून ते जास्ती स्ट्रिक्ट होते. वडील म्हणून म्हणजे असं होतं की तुला जे पाहिजे मी तुला देईन. म्हणजे मेरी हैसियत में नहीं भी होगा तो भी मैं तुम्हारे लिए कुछ ना कुछ करके जो तुम्हें चाहिए वो ला के दूंगा. पण गुरु म्हणजे असे होते की म्हणजे रियाज कंपल्सरी होता. हफ्त्यामध्ये 5 दिवस रियाज, 6 दिवस 3-4 तास 5 तास स्कूल होते हुए भी 5 घंटा रियाज होता ही था. आणि असे होते की म्हणजे त्या काळात आता तर काय की गुरु जेव्हा शिकवतो तर लोक कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन सगळं रेकॉर्ड करून घेतात. आमच्या वेळी हे सगळं नव्हतं. तर कुछ याद करने के लिए जब हम पुस्तक लेके लिखने जाते थे ते खूप चिडायचे अच्छा. आणि ते हातोडी घेऊन मारायचे. म्हणजे हातोडी असा फेकायचे म्हणजे इथेच येऊन लागायची ती जोरात. हां. आणि ते बोलायचे म्हणजे तू काय स्टेजवर बुक घेऊन बसणार आहे का, वा इथे ठेव सगळं. आणि त्याच्यामुळे काय झालं की आमच्या रिटेन्शन पॉवरला ते खूप वाढलं. त्या आतमधलं चिप खूप स्ट्राँग झाला. करेक्ट. तर उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ उनका कि उन्होंने ऐसी स्ट्रिक्ट एक हमको तालीम दी. पण पिता के लिए वो बहुत प्यार करते थे. कभी हाथ नहीं उठाया, कभी डांटा नहीं, कभी कुछ नहीं. तो मेरे ख्याल से पलड़ा जो था वो बैलेंस में रहता था गुरु और पिता का. सर्वप्रथम तौफिकजी, तुम्ही आमच्या मैफिलीमध्ये आलात आणि 4 चांद लावलेत तुमच्या. अहो नाही हो, मला खूप छान वाटतं इकडे येऊन. मला म्हणजे तुम्ही मला बोलवलं आहे म्हणजे मैफिल टीमच्या आणि झी मराठीच्या मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे एक संधी दिली आहे. थँक्यू सो मच. मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे जी. की तुमच्या घराण्यामध्ये क्लासिकल तबला वादन हे जास्त प्रामुख्याने तो पगडा तुमच्यावरती होता लहानपणापासून. पुढे जाऊन तुमचं जे वादन झालं ते प्रत्येक प्रकारच्या वादनामध्ये तुम्ही निपुण आहात. म्हणजे आज झेंबेसारखं वाद्य मला जितपत माहिती आहे की भारतामध्ये हे वाद्य अशा प्रकारे वाजू शकतं, भारतात काय अख्ख्या जगामध्येच हे खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवून दिलेले आहेत. हो, म्हणजे मग जेंबेच मी आणलेलं आहे असं मी बोलू शकतो. नक्कीच. इंडियामध्ये तबल्याचे बोल आणि झेंबे हो, हे कॉम्बिनेशन कसं काय? ॲक्च्युली काय आहे की तबला माझ्या घराचा म्हणजे माझ्या आतमध्ये आहे. मेरे खून में है, मेरे नस नस में है, मेरी सांसों में है. तर लहानपणापासून मला दुसऱ्या रिदमची खूप आवड असायची. किंवा जेव्हा एकदा माझे वडिलांनी एक ड्रमर बरोबर एक ॲल्बम केला होता, बडी रिच म्हणून एक होते. तर मी ड्रमचा साऊंड काय आहे ना ते मी LP नेहमी म्हणजे मी 7 वर्षाचा असेल, 6-7 वर्षाचा, तो मैं मेरी बहन को बोलता था कि ये एल्बम लगा. तो दिन में 4-5 बार मैं वो एल्बम सुनता था. आणि मी अब्बाजींना एकदा विचारलं हे काय आहे अब्बाजी ये साउंड. तो बोले वो बेटा वो ड्रम है. बोले ड्रम क्या? वो डब्बे होते हैं ना, डब्बे जैसा है वो, उसके ऊपर प्लास्टिक होता है. तर माझ्या डोक्यात डब्बा म्हणजे डालडाचा डब्बा. आमच्याकडे त्या काळात डालडाचा डब्बा असायचा. तर मी 4-5 असे डब्बे जमा करून आणि स्टिक कसं करायचं, स्टिक्सने काय करायचं तर ते बाथरूम साफ करायचं झाडू असतं ना त्याच्यातून लकडी तोडून मी असं बांधून मी असं इमॅजिन करायचं की मी ड्रम वाजवतोय. तर लहानपणापासून मला ते तबल्याची विद्या दुसऱ्या काहीतरी वस्तूनी किंवा दुसऱ्या सरफेसनी डिफाईन करायचं. तर ते
प्रयोग करत 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 एकदा झेंबे माझ्या हातात आला. जेव्हा हा झेंबे आला, मी एकदा असंच वाजवत होतो एक रेकॉर्डिंगमध्ये आणि मला एकदमचं कळलं, अरे हा रेला छान वाटतोय, म्हणजे दुसरा पण मी याच्यावरती प्रयोग करू शकतो, तबल्याचे दुसरे पण बोल मी याच्यावरती आणू शकतो. तर ते करत 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 तबल्याची विद्या, अब्बाजींची विद्या खूप महान आहे, तबल्याची विद्याची खूप खूप महान आहे. आणि मी त्या ती जी विद्या आहेत ना, ती विद्या मी झेंबेवर वाजवतोय. तुम्हाला कळलं ना मी 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 काय सांगतोय? बिलकुल. मला एक किस्सा सांगायचा आहे या निमित्ताने. आम्ही जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये जातो आणि जेव्हा तौफिकजींचा उल्लेख होतो तेव्हा तिथलं वाद्य ॲक्च्युली हे आहे आणि ते म्युझिशियन्स असं म्हणतात की ह्या वाद्यावरती असं वादन होऊ शकतं. हे जर आम्हाला कोणामुळे कळलं तर ते तुमच्यामुळे नाही, कळलं. ते अब्बाजींचा आशीर्वाद आहे. ॲक्च्युली झेंबे आफ्रिकाचा इन्स्ट्रुमेंट आहे, वेस्ट आफ्रिका, Absolutely. तिथून आहे. आणि झेंबेचा खरं अर्थ म्हणजे काय की ऑल टुगेदर, ओके. सब साथ में चलो. पण मग जो डग्ग्याचा जो बाज होता म्हणजे स्पेशली बायाचा जो घुमार आहे तो ह्याच्यामध्ये मिसिंग ते नाही येऊ शकत, कारण जसं पखावज आहे, पखावजच्या बायामध्ये तुम्हाला गुमकी किंवा घिसी नाही मिळणार, ते धूम तसंच मिळणार. तसंच झेंबेमध्ये पण जे बेस आहे ते फक्त तुम्हाला बेस मिळणार. वो बेस को मैं डायनामिक्स से थोड़ा सा मैं एक ऐसा कोशिश कर सकता हूँ कि थोड़ा धा धिन धिन धा धा धिन उतना मुझे मिल सकता है, पर जो घूम गमक है, जो बींड है, वो नहीं मिलेगा. कोशिश है, अच्छा, देखते हैं आगे जाके अल्लाह का आशीर्वाद रहा और अब्बा जी का आशीर्वाद रहा तो ज़रूर वो भी आ जाएगा. क्या बात. वा 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 वाह 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 वाह. खरंच इतका आनंद होतोय की ह्या शोमुळे आणि ह्या महफिल ह्या कार्यक्रमामुळे ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत ज्या अनेक होतकरू म्युझिशियन्स असतात जे शिकतायत संगीत, त्यांनाही खूप त्याची मदत होते. ॲट द सेम टाइम जे शिकत नाहीये त्यांचं, जसं मी आहे, मी कथक केलेलं आहे, शिकलेले आहे, क्या बात. त्यामुळे मला टेक्निकल नॉलेज आहे. पण हे जे आता तुम्ही म्हणालात ना, ह्यातनं हा आवाज येऊ शकत नाही, ह्यातनं हे एवढं येऊ शकतं, ह्या सगळ्यांची ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी ही एक म्युझिकल ट्रीट आहे तुमच्याकडून हे सगळं ऐकणं. आणि आमचं खरंच नशीब आहे की आम्हाला तुमच्या समोर बसून हे सगळं ऐकायला मिळतंय. खूप खूप सो थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. गवळण म्हटली की काय आठवतं? मथुरेच्या बाजाराला चाललेल्या गवळणी, त्यांच्यासोबत त्यांची सोबतीण म्हणजे मावशी आणि वाट अडवणारा कृष्ण. गवळणी कृष्णाला त्याची वाट सोडण्याची विनंती करतात आणि कृष्ण त्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी मी कोण आहे हे ओळखायला लावतो. हा खेळ बराच वेळ चालतो आणि शेवटी कृष्ण त्यांना स्वतःची ओळख पटवून देतो. त्यानंतर गवळणी त्या कृष्णाची भक्ती आणि सेवा करतात. पण हे सगळं करण्याचा मूळ उद्देश हा आध्यात्मिक वैचारिक चर्चा, समाजात ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत त्यावर टीका करणे हा असतो. अशीच एक मनोरंजक पण तेवढीच वैचारिक गवळण आता इकडे सादर होणार आहे आणि ती सादर करण्यासाठी आपल्या समोर येते आहे सावनी रवींद्र.
सावनी, वाह काय मजा आणली. आणि मला असं वाटतं की अखंड भारतातली जी लोककला आहे किंवा लोकसंगीत आहेत, भारत हा अतिशय समृद्ध देश आहे त्या बाबतीत असं मला वाटतं. कारण की इतक्या विविध प्रकारचं फोक इथे अवेलेबल आहे ऐकायला. आणि त्यातल्या त्यात जर आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर त्यातच एवढं काही आहे. आणि आज या मंचावर एवढे प्रकार सादर होत आहेत आणि त्याला तुमच्यासारखे गायक येऊन 4 चांद लावून टाकतायत. ही जी तू गवळण सादर केलीस तितकी कमालीची गायलीस तू. अजय अतुलचं संगीत, काय गंमत सांगशील ह्या गाण्यामध्ये? काय अशी विशेष गंमत आहे? एकच महत्त्वाची गंमत अशी आहे की हे गाणं प्रचंड अवघड आहे गायला. जितकं ऐकायला ते सोपं वाटतं, खरं तर गवळण हा एक पारंपरिक गीतप्रकार आहे, पण चित्रपटातही तो तितकाच ऑथेंटिक साऊंड करतो, ते केवळ अजय अतुलमुळे. म्हणजे ही गवळण ऐकताना असं आपण म्हणूच शकत नाही की हे फिल्मी गाणं आहे. ही तितकीच आपल्या मातीत रुजलेली अशी गवळण वाटते. त्यामुळे ते गाण्यासाठीही तो एक वेगळा चॅलेंज आहे. खूप मुरक्या आहेत, अदा आहे, त्यामुळे नेहमीच गवळण सादर करताना एक वेगळं दडपण असतं. तौफिक जी, काय वाटतंय तुम्हाला? क्या अदा है, आहा क्या मुर्गी है. नाही, खूप छान सावनी. म्हणजे ह्या गाण्यामध्ये खूप जागेवर तू छान छान मुरकी आणि खटके घेतले आहे. खूप छान वाटत होतं. आणि मस्त तुझी आवाज पण खूप छान आहे. व्हेरी नाईस सिंगिंग. पण मला हा रिदम सेक्शनला बोलायचं आहे की त्यांनी खूप छान साथ दिली आहे. ढोलकी खासकर खूप छान. मला खूप छान वाटलं तुमचं पिकअप आणि तुमचं जे तुम्ही जे रुबाबनी वाजवत होता ना, जे ठेका, खासकर जे अंतराच्या जे ठेका आहे ते खाली नाही येतात, जे खूप छान, खूप छान. वंडरफुल, ब्युटिफुल. वा 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 वा. मस्त, छान. अजून असेच खूप छान छान परफॉर्मन्स आम्हाला तुमचे बघायचे आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. सो तौफिक जी, माझा प्रश्न असा आहे की तबल्याचे सिलेबल्स किंवा ज्याला आपण म्हणतो तबल्याचे बोल, हे तुम्ही जेम्बे जे आफ्रिकन इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावर वाजवता आणि ह्याची तुम्ही नवीन सांगीतिक परिभाषा डेव्हलप केली, ज्याला आपण म्युझिकल टेक्निक म्हणतो. तर मला विचारायचं की हे जेम्बे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे आफ्रिकन इन्स्ट्रुमेंट आहे, हे तुमच्या आयुष्यात कसं आलं आणि तुम्ही त्याच्या प्रेमात कसे पडलात? काय आहे की मी शोध माझा चालू होता की अब्बाजींकडून जे मला विद्या मिळाली आहे, तबल्याची विद्या, ती काहीतरी दुसऱ्या इन्स्ट्रुमेंट्सवर पण येऊ शकते. तर त्या खोज करत करत माझ्या हातात कॉंगाज आले, बॉंगो, दुंबेक, दरबुका. पण काही त्याच्यातनं कुठे बेस जादा आहे, शार्पनेस नाही आहे, कुठे शार्पनेस जादा आहे, बेस नाही आहे, काही सरफेसला काही म्हणजे रेझोनन्सच नाही आहे. कॉंगाज आहे जसं बॉंगो आहे, आणि काही सरफेस जरा जास्तीत छोटा आहे जसं बॉंगो. तर एकदा मी असंच एक रेकॉर्डिंगमध्ये, जेम्बे माझ्याकडे होता पण माझं लक्ष त्याच्याकडे नाही गेलं. तर एक रेकॉर्डिंगमध्ये मी जेम्बे घेऊन गेलो आणि असंच बसलो होतो मी, आणि असंच वाजवताना मी एक फास्ट काहीतरी रेलासारखं मी वाजवलं आणि मला एकदमचं बत्ती झाली, म्हणजे ट्यूबलाईट. अरे याच्यावरती हा धिनगिनचा रेला मी वाजवू शकतो. म्हणजे धिनगिनचे जे काही बोल आहे ते जेम्बेवर मी वाजवू शकतो. धाती धाग तिन्ना गिन्ना धेप धेन तुंतुन नाना, ताती ताक तिन्ना गिन्ना तेप तेन धी धी नाना, घडनक तिरकिट तक धा, हे जे बोल आहे, दिनगिन तक 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 तिरकिट तक धा, हा जेम्बेमध्ये असं. मग असं सगळं म्हणजे अजूनही ट्रान्सलेशन चालू आहे, कारण ती खूप वास्ट नॉलेज आहे. खरं, ती 200 इयर्सची नॉलेज आहे. आता मला फक्त 10-15 वर्षच झाले, म्हणजे ते चालू आहे आणि चालू असणार. तर मी तुम्हाला एकच सांगतो की जेम्बे 15-20 वर्षापूर्वी कोणाला माहितीच नव्हता जेम्बे काय आहे. जेव्हा मी वाजवायला सुरू केलं, आता जेम्बे मला रियालिटी शोमध्ये दिसतात, ड्रम सर्कलमध्ये दिसतात. तो क्या है कि मैं एक ही बात कहूँगा कि मैं चला था इसको लेके अकेले, लोग मिलते गए, कारवा बढ़ता गया. वा, खरंच आहे. सो आता ज्या जेम्बेबद्दल आपण इतका वेळ बोलतोय, ज्या इन्स्ट्रुमेंटबद्दल आपण एवढं ज्ञान गोळा केलं सरांकडून, आपल्याला आता ते त्यांच्याकडून ऐकायची वेळ आलेली आहे. सो ऐकूया आणि बघूया तौफिकजींना स्वतः हा परफॉर्मन्स सादर करताना. धे इकडे धे ना ना, धे दे ना ना, ते दे ना, ते दे दे ना दे.
cut.